वा 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 वा. या गवतावर चालायला इतकं छान वाटतंय ना. वा वा वा. आणि या गवतावर चालताना आता मला एकदम शुक्रवारच्या सिंहगड चढण्याची आणि उतरण्याची आठवण झाली. इथे असं सगळं मऊ गवताचा गालिचा आहे. आणि सिंहगड चढताना मोठे खडक, छोटे दगड, अधूनमधून माती. पण या मऊ मऊ गवताच्या गालिच्यावर चालायला जेवढी गंमत येतेय ना, तेवढीच गंमत त्या दगडांच्या सिंहगड चढताना त्या दगडाच्या गालिच्यावर चढायला मजा आली बर का. वा वा. मला आता शुक्रवारी सिंहगड चढण्याची आणि उतरण्याची आठवण झाली. या मला इतकी मजा आली ना, की मी या वेळेला अनवाणी चढलो आणि अनवाणी उतरलो. अनवाणी सिंहगड चढलो आणि अनवाणी उतरलो. वाह! फार मजा आली. तर नमस्कार मित्रांनो. रवी करंदीकर. मी आता म्हातोबाच्या टेकडीवर फिरतोय. पण इथे म्हातोबाच्या टेकडीवर फिरता फिरता मला जी परवाच्या शुक्रवारच्या सिंहगडाची आठवण झाली ना, त्याच्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. वाह. हा, तर मी सांगत काय होतो की सिंहगड चढताना मी अनवाणी नेहमीच चढतो. पण उतरताना मी चपला घालतो. म्हणजे हे जे मी सांगतोय ना, हे या गेल्या 2-4 महिन्यातलं आहे. कारण आणि त्याच्यात काही वेळेला तर असं झालं ना, की हा पावसाळा सुरू झाल्यापासून सगळी सगळी चढण्याची वाट, गड चढण्याची वाट इतकी ओली झालेली होती, इतकी घसरडी झालेली होती, की गेले गेले 1-2 शुक्रवार तर मी चपला घालूनच चढलो आणि चपला घालूनच उतरलो. चपला का घातल्या? तर तळपायाला एकदा चिखल लागला आणि तळपाय ओले झाले, की मग जी बुळबुळीत झालेली वाट असते ना, तर त्याच्यावर पाय सटकतो. सटकतो म्हणजे सटकतो. असा एकदम काय आपण धाडकन पडतो. पाय सटकला आणि एकदम असं पाय वर असं नाही होत. पण ते असं सटकतो. आणि तसं म्हणजे स्केटिंग केल्यासारखं असं दूर जात वगैरे असं नाही. त्यामुळे तिथले पाय घसरतो. आणि मग तोल सांभाळायला अवघड होतं. आणि हल्ली काय झालंय ना, हल्ली एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, की जसं वय माझं वाढत चाललेलं आहे ना, तसं मला तोल सांभाळणं अवघड जातं. है ना. बरं, तोल सांभाळता नाही आला आणि पडलो. तो पण तरुण असताना, लहान असताना पडला तर हात टेकतो. असं हात टेकतो. बरं, असं थोडे बुडावर पडलो तरी मूठ झटकून उठतो. उभे राहतो, चालायला लागतो. पण आता ना त्या गोष्टी अशा सहज सहज होत नाहीत. म्हणजे कदाचित करता येतील, पण त्याची त्याची माझ्या मनात एक मानसिक भीती निर्माण झालेली आहे, की अरे पडायला नको. तरुण असताना सिंहगड चढताना एवढ्या वर्षात मी खूप वेळेला पडलोय, धडपडलोय, बुडावर पडलोय, तोंडावर पडलोय, घसरून पडलोय. आणि मीच काय, मी इतरांनाही बघितलेलं आहे की धडपडताना ते, तर कुणी धडपडलं तर असं पटकन उठतं आणि पुढे जातं. पण आता ते नको वाटतं. त्यामुळे मी सांगत काय होतो, की ती वाट अशी पावसाळी निसरडी झाली.
म्हणून मी गेले काही शुक्रवार तर चपला घालून चढलो आणि चपला घालून उतरलो. चपला घातल्यानंतर जरा थोडं कमी घसरायला होतं. म्हणजे ते जे ट्रेकिंगचे शूज असतात तसे माझ्या चपलेला काही अशा ग्रीप बीप नाही आहेत बरं का. ग्रीप वगैरे असं काही नाही आहे ते. त्याला ते असं काय म्हणतात ना ते खाचे नाही आहेत सोलला. थ्रेड्स वगैरे नाही आहेत ते. ॲक्च्युअली काय झालंय की माझी जी चप्पल आहे ना ही सँडॅकची मी चप्पल वापरतो. बाटा सँडॅक. बाटा सँडॅक. ती मला फार आवडते. बेसिकली खूप सॉफ्ट आहे आणि आता ती मी जवळ-जवळ 6 महिने वापरतोय. तर त्यामुळे काय झालं की त्याचा तळ असा घासून-घासून ते ओरिजिनल जे काही थ्रेड होते ना, घासून-घासून एकदम गुळगुळीत झालेले आहेत ते. आणि तसा सोल पण पातळ झालेला आहे आणि त्याच्यात त्याच्यात थ्रेड्स गेलेले आहेत आणि ते सॉफ्ट आहे ना, रबर सॉफ्ट आहे ते. तर त्यामुळे काय होतं, की जमिनीचा फील येतो. म्हणजे जमिनीला जरी पाय टेकला नाही, जमिनीला जरी पायाचा स्पर्श झाला नाही, तरी जमीन कशी आहे याचा अंदाज येतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की मी आता चपला घालून चालताना जेव्हा आपल्याला जमिनीचा स्पर्श होतो, तर त्यावेळेला आपण नकळत असे चपलेच्या आतमध्ये सुद्धा पाय असे करतो आणि जमीन पकडायचा प्रयत्न करतो ते, है ना? म्हणजे चपला आहेत, चपलेचं सरफेस असं आहे. ॲक्चुअली आता मला आठवत नाहीये, पण बूट घालणारे लोक आहेत ना, त्यांचा पाय असा आतमध्ये असा असतो, स्टिफ असतो तो. पण चप्पल ज्यांना घालायची सवय आहे ना, त्यांचे पाय असे असतात. पायाने नेहमी जमीन पकडण्याचा प्रयत्न करतो आणि हे जे पातळ जे सोल झालेले आहेत ना, तर त्याच्यामुळे चालताना असं तो जरी जमिनीचा स्पर्श झाला नाही, जरी जमिनीची ग्रीप घेता आली नाही, पायाने जमीन पकडता आली नाही, तरी ते जे फील आहे ना, तर त्याच्यामुळे जरा कम्फर्टेबल वाटतं, असं कॉन्फिडंट वाटतं चालायला. हां, तर त्यामुळे काय आणि घसरत नाही. चप्पल असल्यामुळे घसरत नाही. तर त्यामुळे मी गेले काही दिवस, काही शुक्रवार चपला घालून चढलेलो होतो. पण काल काय झालं माहिती आहे का? काल मी जसा बसमधनं उतरलो, स्वारगेटला नटराजच्या स्टॉपवर बसलो आणि अत्करवाडीला मी बसमधनं उतरलो 50 नंबरची बस. आणि उतरल्यानंतर माझं जे आवडतं हॉटेल आहे, तर त्या हॉटेलमध्ये गेलो. जेध्यांचं हॉटेल, संदीप जेध्यांचं हॉटेल. आई! तर त्या हॉटेलच्या बाहेरच्या पडवीमध्ये उभं राहिलं ना, की समोर सिंहगड दिसतो. तर तो सिंहगड मी बघितला ना, तो बघितल्या मला आठवण झाली, माझ्या लक्षात आलं, की अरे श्रावण सुरू झालेला आहे. तर त्यामुळे असा डोंगर सगळा व्यवस्थित दिसत होता. सिंहगडाचा डोंगर व्यवस्थित दिसत होता आणि किल्लाही त्या मानाने नीट दिसत होता. फक्त तो जो टॉवर आहे ना, टीव्हीचा टॉवर, तर तिथे असे ढग जमलेले होते. तेव्हाच मला लक्षात आलं, अरे हा श्रावण चालू आहे. तर त्यामुळे आज असं खूप आल्हाददायक सगळं वातावरण असणार आहे. तर त्यामुळे मी असं पटकन चहा प्यायलो आणि चालायला लागलो आणि थोडं गेल्यानंतर मला असं लक्षात आलं, की अरे इथे पार्किंग केलेल्या गाड्या-बिड्या कमी आहेत. तर एका गाडीपाशी एक ग्रुप उतरून आलेला मला भेटला. म्हटलं, "आज जरा थोडं थंड-थंड आहे गं गावाला." "हो, आज जरा थंड आहे." आता इथेही बघ ना, पार्किंगला विशेष गाड्या नाहीयेत. चढताना आणि उतरताना सुद्धा आम्हाला विशेष लोक भेटले नाहीत. वर सुद्धा म्हणजे पुणे दरवाजापाशी सुद्धा काही फार लोक नव्हते. तर मी म्हटलं, "अरे वाह!" म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, की या आल्हाददायक हे आजचं जे आल्हाददायक वातावरण आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला शांतता पण मिळणार आहे. आणि शांतता मिळणार आहे म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे? अरे, सिंहगड चढून जाताना मला आवडणारी एक सुंदर गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? त्या सिंहगड चढण्याच्या वाटेवर खूप असे छोटे पक्षी आहेत आणि ते छोट्या पक्ष्यांची चिवचिव ऐकत जायला इतकी मजा येते. बरं,
ते कसं आहे की दोन्ही बाजूला दरी असते आणि आपण मधल्या वाटेने चालत असतो. तर त्यावेळेला त्या दरीमध्ये शांतता असते आणि फक्त त्या छोट्या-छोट्या पक्ष्यांचा चिवचिवाट असतो. बरं, जसे आपण वर जातो ना, तसं त्या चिवचिवाट करणाऱ्या पक्ष्यांचा प्रकार आणि आवाज पण बदलत जातो बरं का. वर जसे जातो तसे वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे आवाज ऐकायला यायला लागतात. म्हणजे गड चढून जाताना जसं आपण वर जातो, तसं गवताचा जसा प्रकार बदलत जातो ना, गवताचा जसा प्रकार बदलत जातो, तसा त्या पक्ष्यांचाही प्रकार बदलत जातो तो. म्हणजे हे सातभाई वगैरे आहेत ना, ते असं ते बेटावर भेटतात, है ना, सातभाई वगैरे. पण त्याच्यानंतर वर गेल्यानंतर खूप असे छोटे-छोटे, नाजूक-नाजूक आणि गडावर गेल्यानंतर तर अगदी छोटे-छोटे प्रत्यक्ष सिंहगडावर अगदी छोटे-छोटे बरं का पक्षी असतात आणि त्यांची ती चिवचिवाट ऐकायला मला इतकं आवडतं ना, की काय विचारू नका. तर हां, तर तशी ती पक्ष्यांची चिवचिवाट ऐकत जायला आज मजा येईल असं मला लगेच लक्षात आलं. बरं, आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. मी असं बसमधनं उतरलो, चहा प्यायलो आणि चालत जायला लागलो ना, की सिंहगडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर मी गड असा दिसतो तिथे मी एक फोटो काढतो. तर तो जो मी फोटो काढतो ना, तोपर्यंत मी असा चालत येत असताना अंदाज घेत असतो. कसला अंदाज? काय म्हणतायत माझे पाय आज? मी माझ्या पायांना विचारतो, "काय म्हणताय? कसे आहात?" तर तसं मी विचारलं, तर माझे पाय मला म्हणाले, की "अरे नाही, आम्ही आज फार खुश आहोत. आज आम्हाला गडावर जायला फार चेव आलेला आहे, उत्साह आलेला आहे आणि आम्ही खूप मजेत आहोत." म्हटलं, "चला बरं झालं. तुम्ही खुश आहात ना, मग तुम्ही खुश म्हणजे मी खुश." बरं, तिथपर्यंत मी चपला घालून येतो बरं का. सिंहगडाच्या पायथ्याशी जिथून मी फोटो काढतो ना गडाचा, तर तिथे त्या वाटेवर एक हॉटेल आहे. तर तिथे मी चपला काढून सॅकमध्ये ठेवतो. तर त्याप्रमाणे मी तिथे चपला काढून सॅकमध्ये ठेवल्या आणि अनवाणी चालायला सुरुवात केली आणि जशी मी 4 पावलं टाकली ना, तसं माझ्या लक्षात आलं, की आहाहाहा! पायवाट अशी तिथे मातीची पायवाट आहे बरं का. तिथल्या पायवाटेवर माती आहे. तर तिथे ती मातीची पायवाट इतकी लुसलुशीत होती, इतकी गोड लागत होती ना तळपायाला, की काही विचारू नका. परत त्यात काय की इतका वेळ बसमध्ये बसून चपला घालून आलेलो. तर अनवाणी पाय त्या म्हणजे तळपायाला जसा त्या पाऊल वाटेचा स्पर्श झाला, पाऊल वाटेवरच्या मातीचा स्पर्श झाला ना, ती पाऊलवाट इतकी गार होती, की त्याच्यामुळे असा माझ्या तळपायाला अगदी गरम-गरम तळपाय गरम-गरम झालेले होते. त्या गरम-गरम तळपायाला इतकं छान वाटलं, इतकं थंड वाटलं ना, काय विचारू नका. तर तसं चालत-चालत अगदी जिथून ॲक्चुअली सिंहगडाची वाट सुरू होते आणि तिथे एक म्हसोबा पण आहे. तर त्याला म्हणजे हं, चालायला सुरुवात केली. तर त्याच्यानंतर पहिली जी अशी चढ आहे ना, ती चढून जातानाच माझ्या असं लक्षात आलं, की माझे पाय असे खूप चालायला उत्सुक, ताजेतवाने टवटवीत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सगळ्या शरीराचा बॅलन्स पण चांगला आहे. तर तो पहिला जो असा चढ आहे ना, तो चढून जातानाच, तो चढताना बेसिकली आपण असे चवड्यावर चढतो ते, आहे ना, कारण असं चढ असतं ना, तर चवड्यावर असे चढतो. तर तसं तो चढून जाताना मला असं लक्षात आलं, माझं शरीर खूप हलकं झालेलं आहे. माझं शरीर खूप आत्ता लवचिक आणि हलकं आहे. सगळे जॉइंट्स खूप स्मूथ आणि छान आहेत आणि अ, माझ्या पायांना असा म्हणजे इतक्यातच माझे पाय असे ताजेतवाने आणि वर चढायला उत्सुक झालेले आहेत. तर ही 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 शरीराची परिस्थिती लक्षात आल्यामुळे मला इतका आनंद झाला ना, की बस त्याच्यानंतर मी असा मजेत चढत गेलो. बरं,
आजूबाजूचं वातावरण कसं होतं, की मेटापर्यंत थोडंसं म्हणजे सूर्य होता, प्रकाश होता, पण ऊन नव्हतं. आजूबाजूला असं छान, छान प्रसन्न सगळे वातावरण होतं. नाजूक प्रकाश होता आणि माझे पाय असे चालायला उत्सुक होते, हलके होते, टवटवीत होते. तर त्यामुळे मी असा मजेत-मजेत चालत गेलो, पक्ष्यांचे किलबिल ऐकत-ऐकत आणि जिथे-जिथे मला थांबावसं वाटलं आणि आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटला, तिथे-तिथे थांबून मी फोटो वगैरे घेतले बरं का. म्हणजे गेले काही शुक्रवार मी चढताना फोटो-बिटो घेतलेले नव्हते. कारण काय, अरे त्या बुळबुळीत पायवाटेवरनं चढताना एक असा खूप अवघडलेपणा आलेला होता. तर त्यामुळे असं थांबणं वगैरे पेक्षा ना ते चढून जाणं थोडं चॅलेंजिंग वाटत होतं ते. आणि हळू स्पीड पण कमी होता. तर त्यामुळे सगळा फोकस जो होता ना तो चढण्यावर होता. पण काल इतकं रिलॅक्स वाटत होतं, इतकं रिलॅक्स वाटत होतं, की त्यामुळे माझं नकळत मी रमत-गमत फोटो काढत गेलो. अरे केवढे फोटो काढले मी! केवढे फोटो काढले माहिती का? तर आत्ता मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, की या मऊ-मऊ गवतावरनं चालत असताना त्या सिंहगड चढून जाताना मी ज्या खडकाळ वाटेवरनं चाललेलो होतो, की मोठे खडक, छोटे दगड. तर त्या वाटेची मला आठवण झाली. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच वेळेला मला त्या दिवशी मी काढलेले ते जे फोटो होते ना, तेही असं डोळ्यासमोर यायला लागले होते. आहाहा! तर सांगत काय होतो, की आजूबाजूचं वातावरण सुंदर होतं. ते मी बघून एन्जॉय करत होतो. त्याचे फोटो काढत होतो आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गड चढत असताना रमत-गमत चाललो असलो, तरी इतक्या सहज आणि इतक्या पटपट चालत होतो आणि सगळी चालण्याची जी हालचाल आहे ना, ती इतकी सहज होत होती, इतकी सहज होत होती ना, की म्हणजे आहाहाहा! खूप छान वाटत होतं. फारच छान वाटत होतं. म्हणजे चढताना आता ऑब्व्हियसली मी आता काही वेगाने चढायचं म्हणून फार स्पीड घेत नव्हतो. पण सगळ्या शरीराच्या, पायाच्या ॲक्चुअली काय नाही ना, मला फक्त मी चढणं किंवा टेकडीवर चालणं सुद्धा, तिथे फक्त पायाची ॲक्शन वाटत नाही. ॲक्चुअली ती पूर्ण शरीराची ॲक्शन असते. आणि मला असं जाणवत होतं, की माझं सगळं शरीर इतकं हलकं, इतकं लवचिक आणि इतकी सहज हालचाल करते ना, तर ॲक्चुअली माझं चालताना जे सेन्सेशन येत होतं ना, ते मी एन्जॉय करत चाललेलो होतो. मध्ये मलाच प्रश्न पडला, की आज आपल्याला चालायला इतकी मजा का येते? तेव्हा माझ्या लक्षात आलं, की अरे! अरे! या आठवड्यामध्ये आज शुक्रवार आहे, पण या आठवड्यामध्ये सोमवारपासून गुरुवारपर्यंत 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, सोमवार सकाळ ते गुरुवार सकाळ 72 तासाचा मी वॉटर फास्ट केलेला होता. वॉटर फास्ट फक्त पाणी पिऊन राहिलेलो होतो. काहीही खाल्लेलं नव्हतं. तर त्या वॉटर फास्टमुळे पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी वजन कमी झालेलं होतं. त्यामुळे शरीर हलकं-हलकं झालेलं होतं. आणि ते होणं साहजिक आहे. पण त्याच्याशिवाय आणखीन एक माझ्या अशी गोष्ट लक्षात आली ना, की त्या वॉटर फास्टमुळे माझे सगळे मसल आणि सगळे जॉइंट असे ताजेतवाने फ्रेश झालेले ना, ताजेतवाने टवटवीत फ्रेश झालेले आहेत. सगळ्या शरीराचे मसल्स, सगळे जॉइंट्स. त्यामुळे माझ्या सगळ्या हालचाली ज्या आहेत ना, तर त्या अशा इतक्या सहज होतायत, इतक्या सहज होतायत आणि त्या हालचाली म्हणजे आता गड चढून जात असतो ना आपण, मेजॉरिटी वेळेला काय होतं, बहुतेक वेळेला काय होतं, आपण असं एका पायावरच असतो. पण आपण पाय उचलतो ना, आपण असे आता इथे चालताना आपण असं एका सरफेसवर चालतो ते, है ना? पण चढत असताना आपण हा हा पाय असे चढताना आपण जास्त वेळ असं एका पायावरच असतो तो आणि शरीर हलकं आणि त्याच्या सगळ्या हालचाली आणि सगळा बॅलन्स-बिलन्स सगळा नीट असल्यामुळे ना, मला त्या चालण्याचा इतका आनंद मिळत होता, इतका आनंद मिळत होता. म्हणजे
मला चढून जाण्याचे कष्ट वाटत नव्हते बरं का. चढून जाण्याचे मला कष्ट वाटत नव्हते. चढण्याची जी ॲक्शन होत होते ना, तर त्याच्यामुळे मला गुदगुल्या होत होत्या. ओह माय गॉड! मला तो चढण्याचा आनंद होत होता. वाह! म्हटलं अरे काय शरीर आहे आपलं. बरं त्याच्यात दुसरी गोष्ट काय की अनवाणी. तर अनवाणी चालताना आता ऑब्व्हियसली की जे पायवाटेवर जे छोटे-छोटे दगड होते ते बोचायचे. ऑब्व्हियसली बोचायचे ते. तर लोक मला नेहमी विचारतात, "ते अरे ते बोचत नाहीत का?" मी म्हणतो, "अरे बोचतात. बोचतात, पण ते जे बोचतात त्याच्यामुळे ज्या यातना होतात ना, तर त्या यातना सहन करण्याची क्षमता क्षमता वाढते असं मी नेहमी उत्तर देतो. पण काल माझ्या लक्षात आलं ना, की ॲक्चुअली ते जे दगड बोचत होते त्याच्या मला यातना होत नव्हत्या. त्याच्या मला यातना होत नव्हत्या. मग यातना होत नव्हत्या म्हणजे काय गुदगुल्या होत होत्या का? नाही तसंही नाहीये. ॲक्चुअली काय होत होतं, की ते जे दगड बोचायचे, तर नकळत ना, ते दगड बोचल्यानंतर कुठे काय होतं आहे, काय सेन्सेशन येतं आहे, हं? काय सेन्सेशन येतं आहे, हे मी एन्जॉय करत होतो. म्हणजे ॲक्चुअली माझं सगळं तिकडे लक्ष असायचं बरं का. तिकडे लक्ष असायचं. तर म्हणजे ते चालत असताना ना माझा पूर्ण या जे काय सेन्सेशन होतं आहे, ते कसं कुठे होतं आहे, इकडे लक्ष देण्यामध्ये मी असा पूर्ण गुंग झालेलो होतो. बरं त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या बरं का, की त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेला गोड वाटत होतं असं नाही. गोड वाटत होतं असं नाहीये. पण तुम्हाला मी म्हणजे आता कसं वाटत होतं सांगायचं तर हां, हां, हां. आपण असं चमचमीत काहीतरी खातो. हं. काय समजा मिसळ असेल किंवा मटण असेल, असा रस्सा झणझणीत, चमचमीत असतो. तर तो खाताना काय होतं, तो खाल्ल्यानंतर तो खाल्ल्यानंतर जसं ते होतं की नाही ते डोळ्यातनं पाणी पण येतं. पण ते तिखट जे लागलेलं असतं, त्या जिभेला जिभेला त्या तिखटामुळे जी आग होत असते तोंडामध्ये, जिभेवर, घशामध्ये, इव्हन पोटामधली सुद्धा आग पोटामध्ये तो जात असतो तशी आग कशी होत असते ना, ती कशी आपण एन्जॉय करतो ना, तसं जेव्हा ते दगड बोचायचे तर त्यावेळेला जे फिलिंग यायचं, ज्या यातना व्हायच्या ना, तर त्या तिखट रस्सा चापल्यानंतर जे फिलिंग येतं ना, तसं फिलिंग येत होतं. हा एक भाग झाला आणि त्याच्यानंतर दुसरं काय असायचं, की खडक असायचे. तर वाट कशी होती, की ते जे सगळे खडक होते ना, थांबा जरा, त्या खडकाची गोष्ट ना मी तुम्हाला जरा बसून सांगतो आणि या खडकावर बसून सांगतो. तर असा पाऊस पडून सगळी गडाची जी वाट होती ना, ती म्हणजे अशी ना सगळी धुवून, पुसून, स्वच्छ करून, वाळवून, घडी घालून ठेवलेली कसे कपडे असतात ना, हं, तर तसा तशी ती सगळी वाट धुवून, पुसून, कोरडी करून, चकचकीत करून ठेवलेली होती बरं का. तर त्या त्या वाटेवरचे जे खडक होते ना, ते खडक सुद्धा असे छान धुवून, चकचकीत, स्वच्छ करून ठेवलेले होते. परंतु दिसत पण असे होते ना, की या दगडांना कधी कोणी आजपर्यंत स्पर्शही केला नसेल. त्याच्यावर पाय द्यायची तर गोष्टच सोडून द्या. असे ते फुलांसारखे टवटवीत, ताजेतवाने दगडसुद्धा दिसत होते, म्हणजे खडकसुद्धा दिसत होते. बरं, तर ते सिंहगड चढण्याच्या वाटेवरचे खडक आहेत. सिंहगड चढणाऱ्या लोकांनी त्याच्यावर चालून, चालून ते इतके छान स्मूथ करून ठेवलेले आहेत. म्हणजे तासून ठेवलेले आहेत. म्हणजे गुळगुळीत नाही बरं का, पण त्याचा जो रखरखीत, खरखरीतपणा आहे ना, तो पूर्ण गेलेला आहे तो. तर सांगायची गोष्ट काय आहे, 1 मिनिट हां, हे बरोबर जमतंय का? हां, तर मी काय सांगत होतो, की
ते जे सिंहगड चढण्याच्या वाटेवरचं जे खडक होते ना, तर ते त्या खडकाचा खरखरीतपणा काढून टाकलेला होता. म्हणजे निघून गेलेला होता, कारण एवढे लोक चढतात उतरतात ते. तर त्या खडकाचा स्पर्श, आणि खडकाचा स्पर्श कुठे होतो? तळपायाला. तो त्या खडकांचा तळपायाला होणारा स्पर्श इतका सुखद होता ना, की काय विचारू नका. अरे, ते काही विचारू नका असं म्हणायचं नाही, असं मी ठरवलंय नाही का. हा, तर तर त्या खडकाचा तळपायाला होणारा स्पर्श ना, इतका सुखद वाटत होता, इतका सुखद वाटत होता. आहाहा! बरं, आणि तो तळपायाला कुठे स्पर्श होत होता? की जिथे सहसा स्पर्श होत नाही अशा जागी. म्हणजे तुम्हाला माहितीये की आपला पायाचा तळवा असा काही सपाट नसतो, है ना. असा तो कर्व असतो तो. तो चढताना उतरताना होतं काय, की चढताना साधारणतः आपण हा पुढचा जो भाग असतो ना पायाचा, हा चवडा, याचा वापर जास्त होतो, है ना. चढताना, है ना, याचा वापर जास्त होतो. उतरताना टाचेचा वापर जास्त होतो. आणि जेव्हा साधारणतः फार चढ नसतो त्यावेळेला आपण साधारणतः पूर्ण पाय टाकतो, म्हणजे टाचा कमी, पण निदान इथून इथपर्यंत एवढा पाय टाकतो. पण सांगायचा मुद्दा काय, की हा जो भाग आहे ना, तर या तळपायाला सहसा जमीन लागत नाही. कारण याला जो कर्व आहे, त्या कर्वचा बेसिकली उद्देश हाच असा आहे ना, की चालताना त्या कर्वमुळे आपण असा पुढे सहज चालू शकतो. तर ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय, की तो जो कर्व असतो, असा असा जो कर्व असतो ना, तर ते जे दगड असतात, छोटे-छोटे दगड किंवा मोठे-मोठे जे दगड असतात ना वाटेवरचे, तर ते बऱ्याच वेळेला इथे असतात. या तळ या या खोबणीमध्ये, तळपायाच्या खोबणीमध्ये ते राहतात. ते प्रत्येक वेळेला आपल्याला टोचतात असं नाही. आणि हा पुढचा जो भाग आहे ना चवड्याचा, तर तो असा चांगला टणक असतो. तर त्यामुळे काय होतं, की चढत असताना असे ते खडक, मोठे-मोठे जे दगड असतात किंवा छोटे-छोटे जे दगड असतात, तर ते विशेष बोचत नाहीत, किंवा त्यातले काहीच बोचतात, सगळे बोचत नाहीत असं म्हणायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं मगाशी, की ते जे बोचणं होतं ते तिखटासारखं, मसाल्यासारखं, तिखट मसालेदार रश्श्यासारखं एन्जॉय करायला मी सुरुवात केलेली होती, करत होतो म्हणजे. पण हे जे तळपायाला जो स्पर्श व्हायचा ना, तर त्या तळपायाला सहसा स्पर्श होत नाही. त्या तळपायाला केव्हा स्पर्श होतो, की जेव्हा संध्याकाळी माझी बायको माझ्या तळपायाला तेल लावते आणि काशाच्या वाटीने मालिश करते ना, तर त्यावेळेलाच फक्त त्या तळपायाच्या खोबणीला स्पर्श होतो. म्हणजे सांगायचा मतलब काय आहे, की फक्त माझी बायको माझ्या शरीराच्या त्या भागाला फक्त माझी बायको स्पर्श करू शकते, बाकी कोणी नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे कुठल्या गोष्टीचा स्पर्श होतो, तर काशाच्या वाटीचा. आणि तो सुद्धा केव्हा होतो, की जेव्हा बघ तेल वगैरे लावलेलं असतं आणि पाय दिवसभर चालून थकलेले असतात, त्यावेळेला संध्याकाळी. पण ते जे सुख आहे, ते मला इथे दिवसा मिळत होतं. माझी बायको तळपायाला तेल लावून काशाच्या वाटीने त्या तळपायाला जी मालिश करते ना, तर तसं तसं फिलिंग गड चढताना, खडकांवरून चालताना, किंवा खडकावर मी जेव्हा पाय देत होतो ना, जेव्हा जेव्हा असे वाटेत खडक असे, तेव्हा मी मग त्या खडकावर पाय द्यायचो. तर त्यावेळेला ना ते फिलिंग यायचं. ते ते त्याचं जे सेन्सेशन होतं ना, ते म्हणजे फारच रोमॅन्टिक किंवा ऑर्गॅझमिक होतं. ओह माय गॉड! असं म्हणायला हरकत नाही इथे. तर यामुळे त्या चढण्यामध्ये इतका आनंद वाटत होता.
आणि आजूबाजूचा सगळा नाजूक निसर्ग, मंद मंद नाही, मंद म्हणता येणार नाही त्याला, हलका फुलका वारा, है ना, नाजूक नाजूक ऊन, आणि बारीक बारीक पक्ष्यांची किलबिल, आणि सगळी शांतता. तर या सगळ्या वातावरणामध्ये कुठे कुठे थांबून आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत, फोटो काढत काढत मी वर पोचलो. आणि सांगायचा मतलब काय माहितीये का, की मी ते इतकं एन्जॉय केलं की नंतर साधारणतः मी पुढे दरवाजापाशी गेलो की चपला काढून ठेवतो, पण मी चपला घालूनच गडावर फिरलो. चपला घालून मी पार त्या कलावंतिणीच्या बुरुजापर्यंत गेलो, तिथे थांबलो. कलावंतिणीच्या बुरुजावरून मी टिळकांच्या बंगल्यासमोर येऊन भाकरी खाल्ली तिथे. त्याच्यानंतर मी परत आलो तर मी पूर्ण अनवाणी, आणि मग तसाच तसाच मी उतरायला पण लागलो. अनवाणीच उतरायला लागलो. बरं, अनवाणी उतरायला लागल्यानंतर ती माझीशी काठी होती ना, म्हणजे ट्रेकिंग पोल, तो पण मी काढलेला नव्हता, तो मी पाठीला बांधून ठेवलेला होता. आणि अनवाणी उतरताना सुद्धा ना मला इतकं छान वाटत होतं, इतकी गंमत होते येत होती. आणि पण मी नंतर थोड्या वेळाने पोल काढला आणि मी चालायला लागलो. तर तेव्हा खूप दिवसानंतर मला हे जाणवलं, म्हणजे मी मी असं तर एन्जॉय करत होतो की ज्या प्रकाराने पायवाट होती, तर त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन कुठे पाय टाकावा याचा निर्णय माझा ब्रेन इतका, ऍक्च्युली ब्रेन बहुतेक तो डोक्यात नव्हता, तो पायात होता, तळ पायात होता ब्रेन. आणि तो काही क्षणात निर्णय देत होता, काही ऍक्च्युली फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये. त्याच्यामध्ये असं काही विचार करायला तो थांबतच नव्हता. तर तो विचार होत होता, ठरत होत, निर्णय होत होता, आणि त्याप्रमाणे तिथे पावलं पडत होती. तर ही माझी पावलं ज्या पद्धतीने पडत आहेत ना, आणि ती त्यांची ती ठरवत आहेत, म्हणजे मला असं वाटत होतं की त्यांची ती ठरवतात, की इथे पाय टाकतो, तिथे पाय टाकतो. तर असं करत करत ते चाललेली आहे. तर मी वरून माझ्या पायाचीच गंमत बघत होतो की अरे काय तुरु तुरु चाल, तुरु तुरु आपली पावलं चालतायत. बरं, हा अनुभव मला गेले कित्येक शुक्रवार आला नव्हता ना, कारण त्यावेळेला त्या घसरड असल्यामुळे जरा असं अवघडून अवघडून सगळं चाललं झालेलं होतं. तर आता अगदी असं ते त्यांचे ते मोकळे तुरु तुरु चालतात. माझ्या माझ्या पावलांकडेच मी चकित होऊन कौतुकाने बघत बघत उतरत होतो. म्हणजे उतरताना ना मी आजूबाजूच्या निसर्गापेक्षा, चढताना मी आजूबाजूचा निसर्ग एन्जॉय केला, उतरताना मी माझं पावलं एन्जॉय केली. कसं काय ते ठरवतात की इथे पाय टाकू, इथे, आणि छोटी छोटी जागा. बरं, नुसतं प्रत्येक वेळेला, काही वेळेला तर असा खडक असायचा, स्लोप, तर त्याच्यावर असं बरोबर बॅलन्स सांभाळत सांभाळत किंवा ढांगा टाकायची वेळ यायची, तर त्यावेळेला अशा ढांगा टाकल्या जायच्या. तर हे सगळं त्यांचं ते करत होते. मी ना काय कमाल करतायत राव आपले पाय, असं मी त्या पावलांचं तुरु तुरु चालणंच एन्जॉय करत होतो. त्या उतरताना पाय असं लक्षात आलं की म्हणजे गेले काही दिवस म्हणजे असं अवघडून चालत होतो, असं ना अगदी मोकळे 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 पाय. बरं, ते इतके मी एन्जॉय केले. आणि नेमकं काय झालं की आता उतरून आलो तरी मी तुम्हाला सांगितलं ना की चढताना पायथ्याशी जे हॉटेल आहे, तर तिथे मी थांबून सॅक ओट्यावर ठेवून त्याच्यावर चपला ठेवतो वर चढताना, आणि मग उतरताना मी तिथे चपला काढतो आणि पायात घालतो. कारण गडापासून हॉटेलपर्यंतची जी वाट आहे त्याच्यामध्ये जरा फार राकट आणि त्रासदायक खडक आहेत. तर त्यामुळे मी ती वाट आहे ती नेहमी मी चपला घालून उतरतो. पण काल काय झालं, अरे ते उतरताना थोडीशी, अगदी शेवटी शेवटी अशी 11वी-12वीतली 2-4 मुलांचा ग्रुप होता, तो मला भेटला. तर पायथ्याशी आल्यानंतर नेहमी मी काय करतो की मी पायथ्याशी उभा राहतो आणि सूर्यकोरचा असा फोटो काढत होतो, है ना.
तर उतरताना मी सेल्फी नाही काढत, सकाळी सेल्फी काढली तर. तर असा फोटो काढायच्या वेळी काय झालं, ती मुलं होती. तुम्ही त्यांना काय म्हटलं, की "अरे माझा फोटो काढता का?" मी असं इथे उभा राहतो आणि मी पुढे आणि मागे सिंहगड आणि माझा असा पूर्ण फोटो काढा, की माझे पाय पण दिसले पाहिजेत बरं का, कारण मी आज अनवाडी आलेलो आहे. तर पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण मी दिसलो पाहिजे आणि मागे सिंहगड दिसला पाहिजे. तर असा माझा फोटो काढता का? पोर्ट्रेट आणि लँडस्केप मोडमध्ये. तर ती मुलं म्हणाली, "काढतो ना." मग त्यांच्यात मी काढतो, तू काढतो असं झालं आणि त्या 2-4 मुलांचा जो ग्रुप होता त्यापैकी बहुतेक सगळ्यांनी माझे फोटो काढले लँडस्केप आणि पोर्ट्रेट मोडमध्ये. आणि कमाल काय झाली माहिती आहे का? त्यातली एक मुलगी मला म्हणाली, की "काका अहो तुमचा मोबाईल किती छान आहे." तिचा Oppo होता. ती म्हणाली, "यार तुमचा मोबाईल किती छान आहे. त्याच्यावर इमेज किती चांगली दिसते. तो जरा थांबा आता आमचे फोटो तुम्ही काढा तुमच्या मोबाईलवर आणि ते आम्हाला आणि मग ते तुम्ही आम्हाला द्या." मग तिने असं म्हटल्यानंतर मग ती मुलं उभी राहिली. तर आता 11वी-12वीतली मुलं ती काय साधी उभी राहतात का? त्यांच्या काय त्या वेगवेगळ्या पोजेस चाललेल्या, बापरे! वेगवेगळे कॉम्बिनेशन. मग असं सगळं आणि मला सुद्धा त्यांचे फोटो काढायला इतकी मजा येत होती. ती फोटो काढताना त्यांची जी गंमत चाललेली होती, ती पण मी खूप एन्जॉय करत होतो. इतकं मी ते एन्जॉय केलं, की मी चपला काढून पायात घालायचं विसरलो आणि अनवाणी चालत, चालत मी बस स्टॉपपर्यंत आलो. बस स्टॉपपर्यंत मी अनवाणी चालत आलो. हॉटेलमध्ये येऊन मी तसाच बसलो. आपल्या संदीप जेध्यांचं जे हॉटेल होतं ना, तर तिथे मी येऊन तसाच बसलो आणि तिथे मी चहा प्यायलो. अनवाणी चालणं हो, मी इतकं एन्जॉय केलं, की हॉटेलमध्ये येऊन बसल्यानंतर सुद्धा ना मला सॅकमधनं चपला काढून घालाव्यात असं कित्येक वेळ वाटतच नव्हतं. बसमध्ये बसायच्या आधी मी चपला काढल्या आणि पायात घातल्या ना. है ना? तर सांगायचा मुद्दा काय आहे, की हा शुक्रवार माझ्या पायांनी, पायांनी, पावलांनी मला इतकं सुख दिलं, इतकं आनंदी केलं, इतकी गंमत आणली ना, की काय विचारू नका. अरे, काय विचारू नका नाही म्हणायचं, की त्यामुळे मी अतिशय खुश झालो, अतिशय सुखी झालो आणि मी माझ्या पायावर, माझ्या तळपायांवर, माझ्या पावलांवर आणि एकंदरीतच माझ्या सगळ्या शरीरावर ना मी अतिशय खुश झालो. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, की मी आता 70 वर्षाचा आहे. पण माझ्या शरीराचा एवढा आनंद बहुतेक गेल्या 70 वर्षात मी कधीच घेतला नव्हता, उपभोगला नव्हता. इतका माझ्या शरीराचं सुख, इतक्या माझ्या शरीराचा आनंद या शुक्रवारी या शुक्रवारी उपभोगला. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये अनवाणी चालल्यामुळे या जमिनीला, ऍक्च्युली पृथ्वीला ना, पण आपण आपलं जमीन म्हणतो, तर या जमिनीला आणि महाराजांच्या या कड्याला गडाला, सिंहगडाला, सिंहगडाच्या डोंगराला इतका वेळ, म्हणजे या डोंगरा अनवाणी असल्यामुळे म्हणजे पूर्ण जोडला गेलेला होतो ना, जोडला गेलेला होतो तो, है ना, जोडला गेलेला होतो. हातात हात धरल्यानंतर कसे आपण एकमेकांशी बांधली जातो, मिठी मारल्यानंतर कसं आपण एकमेकांना पूर्ण शरीर, तसं तसं या पायाने या महाराजांच्या सिंहगडाला मी जोडला गेलेला होतो, कनेक्टेड होतो, पूर्ण चढून पूर्ण उतरेपर्यंत. साधारणतः मला वाटतं सगळ्या मिळून एक 4 तासाचा कार्यक्रम, 4-5 तासाचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी मी खूप रमलो. 6 तासाचा झाला यार.
6 तासाचा झाला बरं का. म्हणजे त्या मुलींचे फोटो काढण्यामध्ये माझी 3ची बस चुकली. मी 4च्या बसने आलो. तर 8 ते 3 इतका वेळ मी त्या डोंगराचा एक भाग झालेलो होतो. पायात अनवाणी असल्यामुळे डायरेक्ट पायाचा स्पर्श डोंगराला, किल्ल्याला, जमिनीला होत असल्यामुळे जसं त्या झाड हे जमिनीचा एक भाग आहे. ते झाड जसं जमिनीत उगवलेलं असतं, तसा मी किंवा एखादा कुत्रा जसा जमिनीवरनं चालत असतो, तसा मी त्या डोंगराचा, त्या निसर्गाचा अनवाणी चालल्यामुळे एक भाग झालेलो होतो. मी त्या निसर्गापासून वेगळा नव्हतो, त्याचा एक भाग झालेला होतो. तर जेव्हा मी बसमध्ये बसलो ना, तेव्हा मला असं लक्षात आलं, की आत्ता या निसर्गाबरोबरची आपण बसमध्ये चपला घालून बसमध्ये बसलो, तेव्हा आपली नाळ तुटली आहे. तोपर्यंत आपली नाळ या निसर्गाला, या डोंगराला, या गडाला जोडलेली होती. आणि ती खूप त्या 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 त्यामुळे खूप त्यामुळे मला असं खूप माया मिळाली असं मला वाटतंय. म्हणजे हे जे सुख मिळालं ना, हे सुख म्हणजे मायेचं सुख होतं असं मला जाणवलं. फार 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 असं खूप माया म्हणजे आईची माया म्हणतो ना, तशी माया बरं का. पैशाची माया नाही. तसं खूप मायेचं सुख मिळालं मला. मजा आली. तर या सुखाची नोंद करून घेणं आवश्यक आहे. आणि जेव्हा माझं शरीर आणि मन सुखी असतं, तर त्यावेळेला आजूबाजूचं जग सुद्धा मला किती छान दिसतं, किती छान वाटतं. ते या सगळ्या फोटोंमधनं तुमच्या लक्षात येईल ते. चला, ह्याची नोंद घेणं आवश्यक होतं. त्यामुळे हा मायेचा अनुभव मी आज हा डॉक्युमेंट करून ठेवलेला आहे. वाह! 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 असेच सुखद, सुखद अनुभव येऊ देत.